सिनियर सिटीजन फंड मध्ये देऊन टाकले, इतके उदार आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. पुष्कळशा गोष्टी आजची गोष्टी आहे, जास्ती या ठिकाणी बोलत नाही. सांगण्यात तात्पर्याचं आहे की ईपीएफओ कडे भरपूर पैसे आहेत. आपले लोक वेगळी बालची खाल काढतात, ते आपले लोक सांगतात अहो कुठे तुमचे पैसे आहे हो. अहो समजा एखाद्या व्यक्ती 78 मध्ये लागला असेल, त्यावेळी त्यांचे जर त्याचे 80 रुपये कापले गेले असतील तर 80 रुपयाची किंमत आहे, 80 रुपये आहे का? हा ती लाभामध्ये आहे. म्हणून वेगळी आपण आपली हक्काची लढा लढत आहे, लक्षात ठेवा. हे डोक्यातून काढू नका. काय असं विद्वान आहे आपले नेते लोक, ते सांगतात की अहो पेन्शन तुम्हाला फॉर्म्युला प्रमाणे भेटली, आता कशाची पेन्शन आली? मग कोश्यारी समिती का झक मारायला बसवली होती का? कोश्यारी समितीचे रिकमेंड असेल 2013 मध्ये आजपर्यंत सरकार काही पूर्ण करू शकली. याचा अर्थ असा आहे की आमची मागणी हक्काची मागणी आहे आणि ती आम्ही घेतल्या समाधानाने नाही. आणि त्याच्या पाठपुरावा उच्च पातळीवर अत्यंत प्रखरतेने होत आहे आणि प्रवेश शब्दामध्ये होत आहे. मिनिमम पेन्शनच्या बद्दल 2 लाईन तुम्हाला बोलतो. पहिली गोष्ट अशी आहे की माननीय कमांडर साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे डांगे साहेबांची लिगल टीम आहे अमरावतीची, त्याने सिद्ध करून दिलेलं आहे की 6,215 रुपये हे तुम्ही तुमच्या व्याजामधून देऊ शकता. किती? 6,215 व्याजामधून द्या. बाकी उरलेले पैसे ते कुठे मागायचे? त्याच्यासाठी हा जो आपला लढा आहे, आज तुम्ही आंदोलनाची आपली नोटीस वाचली असेल, त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की मिनिमम पेन्शनसाठी भारत सरकारच्या 61 वर्षापासून 1.16 अनुदान आहे, तो 8.33 करण्यात यावे असे सीबीटीमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात यावे. नंबर 1. नंबर 2, हार पेन्शनसाठी सांगतात आमच्यावर पैसेच नाही. त्यासाठी सांगण्यात आलेलं आहे की हार पेन्शनसाठी लागणारा पैसा हे तुम्ही वित्त विभागाकडून मागा. त्यांना सहज सांगा की हे भारत सरकारला द्यावं लागेल. सुप्रीम कोर्टच्या डिसिजन आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहे. सुप्रीम कोर्टचे डिसिजन इम्प्लिमेंट करताना हायर पेन्शनवाले किती लोक आहे हात वर करावर. हायर पेन्शनवाले किती लोक आहे हात वर करा. फार कमी लोक आहे इथे, या ठिकाणी काय हरकत नाही. हायर पेन्शनचा मुद्दा एनईसीने धरलेला आहे. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हायर पेन्शन सरकारची अजिबात द्यायची इच्छा नव्हती. पण जेव्हा 20/12/2024 कमांडर साहेबांची बैठक झाली, साहेबांना सांगितलं की साहेब हायर पेन्शन ही आमचा मुद्दा आहे, आणि तेव्हा मिनिस्टर साहेबांनी, मी सत्य सांगतो परमात्मा साक्षी आहे, त्याच वेळी मिनिस्टर साहेबांनी आदेश दिले की 31 मार्चच्या पूर्वी सर्व केसेस तुम्ही सेटल करा. आपण या कार्यक्रमाला जी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी तिन्ही जिल्ह्याचे पदाधिकारी जे सभासद आलेले आहेत त्यांचा मी पहिले आभार प्रकट करतो.